भाजप प्रवक्ते आरती साठे न्यायाधीश बनल्याचा रोहित पवारांनी आरोप केलाय। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलंय। आरती साठे यांनी न्यायाधीश बनण्यापूर्वी भाजपच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचा खुलासा भाजपकडून करण्यात आलाय। सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे। याचा भारतीय न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर दूरगामी परिणाम होईल। केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का? सत्तेवर कुणाचा अंकुश निर्माण होऊन सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये, तसंच चेक अँड बॅलन्स राहावा यासाठी संविधानात सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व अवलंबलं आहे। राजकीय प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवरच्या तत्वाला आणि पर्यायानं संविधानाला हरताळ फासण्याचा हा प्रयत्न नाही का? रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष। ती भारतीय जनता पक्षाची प्रवक्ता होती। त्यांचा ज्यांची नियुक्ती आता साठे नावाच्या मॅडमची नियुक्ती जी झाली ती भारतीय जनता पक्षाची प्रवक्ता होती। त्यांचा कुठलाही असा न्यायालयीन कामकाजाशी फारसा प्रदीर्घ असा अनुभव नाही। म्हणून माझी हात जोडून सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्याय व्यवस्थेमध्ये आणू नये, त्यांची नियुक्ती करू नये। न्यायालयीन व्यवस्था हाच एक आधार वाटावा, तो आधार कमी होऊ नये म्हणून अशा प्रकारची नियुक्ती रद्द करावी अशी आमची माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विनंती आहे। खरं तर आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 लाच भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला, प्राथमिक सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला। तरीही खोट्या हव्यासापोटी रोहित पवार अशा पद्धतीचे आरोप केलेत। असं असताना देखील माहिती घ्यायची नाही, अर्धवट माहितीच्या आधारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे आरोप करायचे हे रोहितजी पवार यांनी सोडलं पाहिजे आणि सत्य स्वीकार